जय महाराष्ट्र पब्लिक. आज सकाळी जर रानात जायला लागलं मला, कारण आमच्या उसाला तोड आलेली, त्यामुळं गाडीसनी चहा घेऊन निघालेलो. इथं येऊन बघतोय तर असल्या थंडीतसुद्धा यांनी भरपूर ऊस तोडलेला. पण माल काय एवढा जमला नव्हता, कारण आमचं एक खोडवा आहे. त्यामुळं तुम्हाला तर माहीतच आहे, खोडव्याला जास्त माल जमत नाही आणि त्यात पुरात पण बुडलेलं होतं. त्यानंतर ही चहा प्यायला लागली, तोपर्यंत मला आमचं रान दाखवतो दुसरं खालचं. हे बघा, ह्यात हरभरा केला आहे. आत्ता मागच्या 7-8 दिवसापूर्वी इथला ऊस तोडला आहे. त्यानंतर निघालो मी घरी. घरी येऊन जेवण केलं, डबा घेतला आणि मी निघालो कामावरती. थंडी तर खूप वाजत होती. तसंच कुडकुडीत पोचलो कामावर. इथं येऊन बघतोय तर काम सुरू होतं, पण JCB आला नव्हता. मी थोडा वेळ इथं थांबलो आणि नंतर मी निघालो वारणीवरती. ह्या रोडला कारखाना सुरू असल्यामुळे भरपूर ट्रॉफिक असते, त्यामुळे शिस्तात जायला लागतं आहे. वारणीवर तर आज माझा पूर्ण दिवस लागणार होता. इथं दिवसभर काम होतं माझं. त्यानंतर 5 वाजता मी घरी जायचं टायमिंग झालं, मी निघालो घरी. घरी आलो, आवरलं सगळं. तोपर्यंत चहा द्यायला गड्यांना आणि मी रानात निघालो. इथे येऊन बघतोय तर यांचं ऊस भरायला सुरू होतं. हा माझा चुलत भाव आहे आणि ह्याची टोळी आहे. त्यानंतर ही पाठीमागं एक ट्रॉली भरलेली आणि ही दुसरी ट्रॉली भरायला लागलेली. मग ही चहा प्यायला लागलेली, तोपर्यंत थोडा वेळ बसलो आणि नंतर मी पण घरी गेलो. आजचा ब्लॉग कसा वाटला मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा आणि सर्वांनी लाईक, कमेंट, शेअर करा. बाय.